नमस्कार. आज आपण पुदिन्याची चटणी बनवणार आहोत. हा पुदिना म्हणजे मिक्स चटणी बनवणार आहोत. तर ती कशी बनवायची ते आपण पाहूया. त्यासाठी काय सामग्री लागते ते पाहूया. चला बनवूया. चला तर आपण पुदिन्याची चटणी बनवूया. पुदिना माझ्याकडे जरा कमी होता तर एवढा टाकलेला आहे मी. आणि तुम्ही अजून पण त्याच्यात पुदिना घालू शकता, कारण जेवढा पुदिना राहील तेवढी चटणी छान टेस्टी आणि सुगंधित होणार. आणि या पुदिनाचे फायदे म्हणजे पोटासाठी खूप चांगला आहे, पाचक आहे. आणि ही कोथिंबीर आहे. कोथिंबीर थोडीशी जास्त घेतली मी. आणि हा अर्धा लिंबू घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी, चवीसाठी. या लसणाच्या 8 पाकळ्या घेतलेल्या आहे आणि हिरव्या मिरच्या पण 8 घेतलेल्या आहेत. आणि हा जो अद्रकचा तुकडा आहे तो 1.5 इंच घेतलेला आहे. आणि हे अर्धी वाटी नारळ, ओलं नारळ. आणि चवीनुसार मीठ आपण टाकू शकतो. तर हे सर्व वाटून घ्यायचं आहे. पहिला आपण नारळ किसून घेऊया, कारण नारळाचे जर तुकडे तुकडे केले तर मिक्सरमध्ये पूर्ण बारीक होत नाही. म्हणून आपण पहिलं नारळ किसून घेऊया किसणीमध्ये, म्हणजे ते चांगलं बारीक होतं. आता आपलं खोबरं किसून झालेलं आहे. आणि थोडंसं अद्रक कापून घ्यायचं आहे. अद्रक कापूया. अद्रकचे पण बारीक तुकडे करायचे, कारण जर मोठे तुकडे राहिले तर मिक्सरमध्ये बारीक होत नाही. म्हणून बारीक तुकडे करून घ्यायचे. अद्रकमुळे पण चटणीला चांगली चव येते. पुदिना पण बारीक करून घेऊया. आणि दुसरं कारण म्हणजे आपण जर असंच पुदिना वगैरे टाकलं, म्हणजे कोथिंबीर पुदिना असं जर मिक्सरमध्ये टाकलं तर लवकर ते बारीक होत नाही आणि ते अडकून राहतं. म्हणून मग मिक्सरमध्ये कधी पण बारीक कापूनच टाकायचं, म्हणजे छान ते पटकन पण होतं. आता आपण कोथिंबीर कापूया. बारीक कापली की पटकन मिक्सरमधून होऊन जाते. जास्त पाण्याची गरज लागत नाही.
मिरच्या पण थोड्याशा कापूया. लसूण, आपण हे सर्व कापून घेतलेलं आहे, बघू शकता. आता हे मिक्सरला लावायचं आणि खूप बारीक पेस्ट करायची याची, जेवढी बारीक होईल तेवढी. याच्यामध्ये आता आपण मीठ टाकणार आहोत चवीनुसार आणि हे लिंबू याच्यात पिळणार आहोत चटणीमध्ये. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर थोडीशी साखर टाकायची, अजून चव येणार. हे आता सगळं बारीक करून मिक्सरमध्ये टाकलेलं आहे. कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, लसूण, अद्रक. आता आपण याच्यामध्येच हे जे अर्ध लिंबू आहे हे पिळणार आहोत. याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आधीच. लिंबामुळे चांगली चव लागते म्हणून. आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत. मीठ, आणि थोडीशी साखर टाकणार आहोत, कारण साखरेमुळे अजून चव येणार. थोडीशी टाकायची, जास्त नाही, छोटासा 1 चमचा एवढी, छोटासा. कारण नारळाला पण एक गोडवा असतो म्हणून. थोडंसं पाणी टाकूया आणि आता वाटून घेऊया. आता मिरची वाटून घेतलेली आहे, पण ती अर्धवट वाटली, त्याच्यामुळं आता मुद्दाम अर्धवट वाटली, कारण आता अजून आपल्याला खोबरं घालायचं आहे त्याच्यामध्ये. तर हे खोबरं टाकूया. मग दोन्ही पण एकजीव होणार. बघूया, छान मस्त बारीक झालेली आहे आपली चटणी, बघू शकता. तर ही डब्यात काढून ठेवायची. ही तयार आहे आपली पुदिनाची चटणी. बघा किती छान झाली, बारीक, एकदम बारीक पेस्ट केल्यामुळं छान आहे. आणि बारीक पेस्ट कशी आपण ओळखायची, तर पाणी आणि ती चटणी वेगळी नाही दिसली पाहिजे, एकजीव झालं पाहिजे सगळं. त्याच्यातली जी सामग्री आहे ती आणि पाणी हे सर्व एकजीव झालं पाहिजे. तर छान चटणी झालेली आहे. आणि या चटणीचे खूप फायदे आहेत आणि खूप उपयोग होऊ शकतात. हिला आपण फ्रीजरमध्ये ठेवू शकता. फ्रीजरमध्ये जर ठेवले तर खूप दिवस ही टिकते. आणि दुसरं म्हणजे ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर आपण तोंडी लावू शकतो. आणि दुसरं म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याकडे वाटण नसेल तर ही वाटणाच्या रूपाने पण आपण ज्या रशाच्या भाज्या बनवतो त्यामध्ये पण आपण हे घालू शकतो. तर खूप उपयोग आहे तिचे आणि खूप हेल्दी आहे, आरोग्यासाठी खूप चांगली आहे. करून बघा आणि कमेंटद्वारे सांगा. अशाच तुमच्या कमेंट्स, लाईक, शेअर, सबस्क्राईब तुम्ही करत राहा. धन्यवाद.